झी 24 तास एक पाऊल पुढे। पाण्याचा वापर हा सगळा त्याच्यावर शतकानुशतक वर्षानुवर्ष चालू आहे। त्यामुळे पावसाचं पाणी आपल्या जवळ साठवून घेणं आणि मग त्याची व्यवस्था वर्षभराच्या वापरासाठी लावणं हे त्या अर्थाने अगदी आपल्याला नवीन नाहीये। विशेषतः आपण सौराष्ट्रामध्ये गेलो, राजस्थानमध्ये गेलो, जिथे पाण्याची जास्त टंचाई असते, त्या ठिकाणी तर आपल्याला अनेक घरांच्या खाली अशा रीतीची पाणी साठवायची तळी केलेली आहे आणि छपरावरचं किंवा परसातलं पाणी हे त्या ठिकाणी येऊन चांगल्या स्वरूपामध्ये साठवलं जातं, ते वर्षभर वापरलं जातं। याचं दृश्यरूप आजही पाहायला मिळतं। आता आपल्याला नव्या नागरी जीवनामध्ये हा मूलभूत तत्वांचा प्रचार करून लोकांना ही सवय नव्याने लावायची आहे। खरंय खरंय माधव सर, मात्र आतापर्यंतचा आपला अनुभव काय सांगतो? तितकी जागरूकता आताच्या काळामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग संदर्भात आलेली आहे का? मधल्या काळात आपण नदीवरून किंवा तलावांवरून नळाने पाणी आणून ते घराघरात द्यायची, ज्याला आपण आधुनिक संदर्भामध्ये एक नळ संस्कृती म्हणू, अशी एक वेगळी नळ संस्कृती निर्माण केली। ती काही चुकीची किंवा वाईटच आहे असं नाही, पण त्याच्यात काय झालं की आपल्या जवळचं आपल्या डोक्यावर पडणारं जे पाणी आहे त्याला आपण हळूहळू विसरून गेलो आणि लांबून लांबून पाणी आणायला लागलो। त्यामुळे पाणी आणायचे खर्च वाढले, त्याच्याबरोबरच्या इतर यंत्रणांवरच्या जबाबदाऱ्या वाढल्या। तेव्हा एका बाजूला त्या व्यवस्था करत असताना जे आपल्या जवळ आहे, जे आपण साठवू शकतो, ज्याचा आपण उपयोग करू शकतो, त्याचाही जर आपण वापर केला तर आपल्याला खर्चाच्या दृष्टीने खूप बचत होईलच, पण लांबून जे पाणी आणायला लागतं त्याच्यामध्ये खूपच कमतरता येणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य आहे। तेव्हा त्या दिशेने आता आपल्याला आपल्या नगर रचनांची आणि शेती व्यवस्थेची फेर बांधणी करायची आहे। खरंय खरंय, आपण या सगळ्या संदर्भात अधिक बोलूया। अमित, तुझा साधारण 4-5 वर्षांचा काय अनुभव होता इथे शहरांमध्ये फिरल्यानंतर, तो सुद्धा मला जाणून घ्यायचा आहे। मात्र एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू। पाहत रहा पाणी वाचवूया। झी 24 तास एक पाऊल पुढे।